श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री ब्रह्मानंद महाराजांनी गणपतराव दामले यांना तिसऱ्या पुण्यतिथीचे वेळी एक अक्षय पिशवी त्यात रुपया घालून दिली व उत्सवाचे अगोदर कोठी पूजनाचे वेळी ह्या पिशवीची पूजा कर, म्हणजे काही कमी पडणार नाही असे सांगितले. तेव्हापासून दरवर्षी ह्या पिशवीची कोठी पूजनाचे वेळी पूजा होते. श्री ब्रह्मानंद महाराज समक्ष हजर असून कितीही मंडळी जमली तरी कोठीतील साहित्य कमी पडू देणार नाही अशी सर्वांची श्रद्धा आहे. श्री ब्रह्मानंद महाराजांनी पहिल्या 2 उत्सवांच्या वेळी स्वतः गुरुदक्षिणा जमा करून पाठवली. उत्सवाकरिता लागणारी स्वयंपाकाची मोठाली भांडी कर्नाटकातून पाठवली. गोंदवले येथे दरमहा नित्यपूजा, अर्चा, नैवेद्य वगैरे करता श्री ब्रह्मानंद महाराजांनी अनुग्रहितांकडून दरमहा दक्षिणा जमा करून गोंदवल्यास पाठवल्या. श्री ब्रह्मानंद महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जोवर उपासना चालू आहे तोवर काही कमी पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते त्यांच्या पत्रात तात्यासाहेब दामले यांना लिहितात की अनुग्रहित मंडळींच्याकडून येणाऱ्या गुरुदक्षिणेतून सर्व खर्च करावा. जास्त मिळाल्यास लाडू पोळ्या कराव्यात, कर्ज करू नये. श्री ब्रह्मानंद महाराजांनी गणपतराव दामले यांना सांगितले की गुरुदक्षिणेतून उत्सव साजरा करीत जा व गोंदवल्यास दरमहा जेवढी रक्कम लागेल तेवढी अनुग्रहितांकडून जमा करून गोंदवल्यास पाठवीत जा. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.